महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी शिक्षिका मदतनीस आनंद वार्ता, अखेर जी.आर. निर्गमित। पाहूया बातमी सविस्तर। मानधनवाढ व प्रोत्साहनाबाबतची। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याचे सुधारित निकष जाहीर। महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। 24 जून 2025 रोजी निर्गमित झालेल्या शासन निर्णयानुसार या सुधारित निकषामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या प्रकारे प्रोत्साहन भत्ता मिळू शकतो। एकात्मिक बालविकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून बालकांमधील कुपोषण कमी करणे, पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे यासाठी पात्र अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय यापूर्वी 4 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय घेण्यात आला होता। मात्र पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये निकषानुसार गुणांकन करणे शक्य होत नसल्याने प्रोत्साहन भत्त्याच्या निकषामध्ये सुधारणा करणे आवश्यक होते। यावर विचार करण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली। या समितीच्या 28 मे 2025 रोजी बैठकीत झालेल्या विचारविनिमयानंतर नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार हे बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। नवीन प्रोत्साहन भत्ता निकष। आतापर्यंत निकष अधिक्रमित करून अंगणवाडी केंद्रासाठी खालीलप्रमाणे नवीन निकष निश्चित करण्यात आले। प्रोत्साहन भत्त्याची रक्कम। उपरोक्त 10 निकषापैकी किमान 7 निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी केंद्रातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना खालीलप्रमाणे प्रोत्साहन भत्ता दिला जाईल। अंमलबजावणी आणि आर्थिक तरतूद। सुधारित निकषानुसार 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रोत्साहन भत्ता देण्याची कारवाई एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी करावी असे निर्देश देण्यात आले आहे। या निर्णयामुळे येणारा अतिरिक्त खर्च राज्य शासनाकडून भागविण्यात येणार आहे।